सॉरी 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 नेहा, मला खरंच खूप उशीर झाला. सॉरी. किती उशीर? काय हे, मी 1 तासापासून तुझी वाट बघते. अरे माझी गाडी पंक्चर झाली, पण नशीब तिथून माझी एक मैत्रीण जात होती, तिने मला लिफ्ट दिली. हो का? तुझी गाडी पंक्चर झाली ना म्हणून मी तुला ओरडत नाहीये, नाहीतर खूपच ओरडा खाल्ला असता माझा. बचावली तू. खरंच सॉरी. बाय द वे ईशा, तू आता म्हणालीस ना की माझी मैत्रीण नशिबाने तिकडनं जात होती किंवा योगाने ती तिकडनं जात होती, तर याला इंग्लिश मध्ये कसं बोलायचं? योगासाठी कोइन्सिडेंटली वापरू शकतो ना? हा, योगासाठी कोइन्सिडेंटली वापरू शकतो, पण ऍडव्हान्स्ड इंग्लिश मध्ये त्यासाठी आपण अजून एक फ्रेज वापरतो. तुला माहिती आहे का? नाही. तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. एखादी गोष्ट योगाने किंवा नशिबाने झाली असेल तर ते सांगताना आपण ऍज लक वुड हॅव इट या फ्रेजचा वापर करतो. म्हणजेच नशीब हे झालं किंवा नशीब असं झालं नाही किंवा योगाने असं झालं हे सांगताना आपण ऍज लक वुड हॅव इटचा वापर करतो. ऍज लक वुड हॅव इटचा वापर आपण अशा वेळेस करतो जेव्हा एखादं काम हे प्रयत्न किंवा नियोजन करण्याऐवजी नशिबाने किंवा संधीमुळे होत असेल. ऍज लक वुड हॅव इटचा वापर आपण बऱ्याचदा सुदैवी योगायोग सांगण्यासाठी करतो, पण कधी कधी त्याचा वापर दुर्दैवी योगायोग सांगण्यासाठीही केला जातो. ऍज लक वुड हॅव इटची काही उदाहरणं बघूयात. पहिलं उदाहरण आहे, मला माझ्या मीटिंगसाठी उशीर होत होता, पण नशिबाने मीटिंग 1 तास पुढे ढकलण्यात आली. आय वॉज रनिंग लेट फॉर माय मीटिंग, बट ऍज लक वुड हॅव इट द मीटिंग वॉज पोस्टपोन्ड बाय एन अवर. मी परीक्षेची चांगली तयारी केली नव्हती, पण योगाने प्रश्न मला चांगल्या माहित असलेल्या धड्यांचे होते. आय हॅडंट प्रिपेअर्ड वेल फॉर द टेस्ट, बट ऍज लक वुड हॅव इट द क्वेश्चन्स वर फ्रॉम द टॉपिक्स आय न्यू बेस्ट. आम्ही थिएटरमध्ये उशिरा पोचलो, पण योगाने चित्रपट अजून सुरू झाला नव्हता. वी अराइव्ड ॲट द थिएटर लेट, बट ऍज लक वुड हॅव इट द मूवी हॅडंट स्टार्टेड इट. मी माझी छत्री घरी विसरले, पण सुदैवाने किंवा योगाने पाऊस अजिबात पडला नाही. आय फॉरगॉट माय अम्ब्रेला ॲट होम, बट ऍज लक वुड हॅव इट डिडंट रेन ॲट ऑल. मला पार्किंगसाठी जागा मिळेल की नाही याची मला चिंता होती, पण योगाने दुकानाच्या समोरच एक जागा मिळाली. आय वॉज वरीड अबाउट नॉट फाइंडिंग अ पार्किंग स्पॉट, बट ऍज लक वुड हॅव इट वन ओपन अप राईट इन फ्रंट ऑफ द स्टोअर. आमच्याकडे रेसिपीसाठी लागणारे साहित्य संपले होते, पण नशिबाने आमच्या शेजाऱ्यांकडे आम्हाला हवे असलेले साहित्य होते. We were out of ingredients for the recipe, but as luck would have it, our neighbor had exactly what we needed. नशिबाने मला शेवटचा केकचा तुकडा मिळाला जेव्हा मला काहीतरी खूप गोड खाण्याची इच्छा होती. As luck would have it, I found the last piece of cake just when I was craving for something sweet. मला पार्टीमध्ये कोणी ओळखीचं भेटेल अशी अपेक्षा नव्हती, पण योगाने माझा जुना मित्रही तिथेच होता. I didn't expect to see anyone I knew at the party, but as luck would have it, my old friend was there too. आता जी काही उदाहरणं बघितली ती सुदैवी योगाची म्हणजे चांगलं नशीब असताना घडलेली बघितली. आता आपण दुर्दैवी योगायोग बोलताना ऍज लक वुड हॅव इटचा कसा वापर करतो ते बघूयात. मी विमानतळावर जात होतो, पण दुर्दैवाने ट्रॅफिक जॅम लागला आणि माझं विमान सुटलं. आय वॉज ऑन माय वे टू द एअरपोर्ट, बट ऍज लक वुड हॅव इट देअर वॉज अ मॅसिव्ह ट्रॅफिक जॅम अँड आय मिस द फ्लाईट. मी अखेरीस नवीन फोन खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे वाचवले, पण दुर्दैवाने मला हवा असलेलं मॉडेल स्टॉक मध्ये नव्हतं. आय फायनली सेव्ड इनफ मनी टू बाय अ न्यू फोन, बट ऍज लक वुड हॅव इट द मॉडेल विच आय वॉन्टेड was out of stock. आम्ही बीचवर जाण्याची योजना आखली होती, पण दुर्दैवाने आम्ही पोहोचताच पाऊस सुरू झाला. We had planned a beach day, but as luck would have it, it started raining as soon as we arrived. मी माझा महत्त्वाचा प्रोजेक्ट पूर्ण करत होते, पण दुर्दैवाने माझा कम्प्युटर बंद पडला आणि मी माझे सगळे काम गमावले. I was about to finish an important project, but as luck would have it, my computer crashed and I lost all my work. तर as luck would have it चा वापर कसा आणि कधी करायचा हे तुम्हाला कळलंच असेल. आम्ही तुम्हाला एक मराठी वाक्य देतो,
त्याचं तुम्ही इंग्लिश ट्रान्सलेशन करा ॲज लक वुड हॅव इटचा वापर करून. आमची गाडी रस्त्यात बिघडली, पण नशिबाने किंवा सुदैवाने एक गॅरेज जवळच होते. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.